ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। डोंबिवलीमधील एकाच पॅनलमधले दोन उमेदवार बिनविरोध निवड त्यांची झालेली नाही। आपल्या सोबत ते दोन्ही उमेदवार आहेत, नेमकं जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीने निवडणुक्या होत्या, पॅनल सिस्टम होती, पहिल्यांदा तुम्ही लढत होत्या, आधी काय भीती वाटत होती आणि आता तुम्ही बिनविरोध निवडून आलेत, काय नेमकं तुमच्या भावना? मी तर एकच सांगेन दादा की हे आपलं भारतीय जनता पक्षाची ताकद आहे। बस ज्या निवडणुका सुरू होत्या, आता पॅनल सिस्टीम होती, जी तयारी केलेली आणि ज्या पद्धतीने रिझल्ट येतात ते आता तिन्ही तुम्ही बिनविरोध झालेले आहेत, काय विश्वास तुमचा आहे या ठिकाणी? काय नेमकं आता भाजप कशा पद्धतीने डोंबिवलीमध्ये, म्हणजे कल्याण डोंबिवलीत 3 जागा बिनविरोध आल्यात, तर काय विश्वास वाटतो? विश्वास हेच वाटतो की आपल्या भाजप पक्षाने सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात खूप छान काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या वरिष्ठ जे आहेत वरती त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप छान काम करू आणि आपला हा भाजपा हा एक पक्ष सर्वीकडे येणार, एवढं मात्र नक्की। डोंबिवलीमध्ये एकाच पॅनलमध्ये 2 जण तुम्ही बिनविरोध आलेले आहेत, नेमकं त्या ठिकाणी काय विकास कामात तुम्ही ध्येय ठेवलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचे विकास कामं करता? आता आम्ही पुढे जे पण काम करू ते आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा यांच्या नेतृत्वाखाली दादा जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही आता पुढची कामाची रूपरेषा करू। आता पुढील आपले 2 उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी देखील तुम्ही आता कशा पद्धतीने पुढचा आता प्रचार असेल किंवा पुढे काही संघटना बांधण्यासाठी काय नेमका प्रयत्न करा? नाही, आता जे पण आपले आहेत उमेदवार त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आता काम करायचं आणि त्यांच्या सोबत आम्ही आता राहू। ताई, तुम्ही देखील या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत, काय नेमका विश्वास आणि काय आनंद वाटतो? आनंद खूपच आहे आणि आता आमचे रविदादा जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आता सगळे कामं करू। आता ठाकरे बंधू एकत्र आलेले, त्यानंतर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी समोर एक वेगळं टेन्शन सगळ्या पद्धतीने होतं, कार्यकर्त्याची जुळाजुळ, हे असं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय परिस्थिती होती आणि आता कसं वाटतं? सुरुवातीला खूप जास्त दडपण होतं, आता सगळं रिलॅक्स आणि हळूहळू आता सगळे कामं आता लाईनीने करू। आता डोंबिवलीकरांसाठी नेमकं तुम्ही काय करणार आहेत, काय स्वप्न ठेवलेले आहेत, कुठल्या कामाला सुरुवात करण्याचं स्वप्न तुमचं? वरिष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी कामं करायचे आहेत, स्वच्छतेसाठी सगळं जे आहे डोंबिवलीत स्वच्छता करायची, जे पण आहे ते करू आणि रविदादा जे सांगतील आणि बाकीचे। शेवटचा प्रश्न, निवडणुकीत यायच्या अगोदर नेमकं काय कारण होतं त्याच्यामुळे तुम्ही आलेले, आणि आता म्हणजे कुठला विकास काम असेल किंवा तुमचं स्वप्न होतं की मी निवडून आल्यावर हे पहिलं काम करणार? महिलांसाठी मेन आम्ही आलेले आहे की महिलांचा जो पण काही त्यांचं काय म्हणायला पाहिजे, आपलं महिलांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे कामं नाही होत, त्याप्रमाणे मी या क्षेत्रात आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या 3 जागा आहेत, बिनविरोध आलेल्या आहेत, त्यामुळे भाजपचा मोठा विश्वास या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।